कोकणातील शेतकऱ्यांवर आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात संकट आलंय. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार केवळ 10%च जे उत्पादन आहे ते शिल्लक आहे. 90% उत्पादन आहे ते शेतकऱ्यांच्या हातून गेलेलं आहे आणि अशा वेळी या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला कोकणात राजू शेट्टी धावलेत. शेतकरी नेते आपल्या समोर आहेत. राजू शेट्टी, तुमचं सर जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. तुम्ही कोकणच्या जे सध्या संकट आहे त्यासाठी धावून आलाय, काय सांगाल? कसं असणार तुमची भूमिका आणि कसं असेल आंदोलन? यावर्षी पाऊस दीर्घकाळ पडला आणि त्यानंतर लगेच थंडी 1 नोव्हेंबरपासून पडली आणि ऋतूमध्ये झालेला हा बदल, वातावरणातला हा बदल, त्या बदलाला प्रतिकारक क्षमता तयार न झाल्यामुळे 4-4 महिने सूर्यप्रकाशाचं दर्शन झालेलं नाही आणि त्यामुळं यावर्षी आंब्याला मोहर आला, परंतु तो पुरुष जातीचाच आला आणि मादी जातीचा मोहर कमी आला आणि त्याचं परागीकरण सुद्धा झालं नाही. याचं कारण मधमाशांची संख्या अत्यंत अल्प होती. कदाचित मधमाशावरही कसला तरी व्हायरस आला असावा, माहीत नाही. त्याच्यावर अधिक प्रकाश कीटकनाशक कीटक तज्ज्ञच टाकतील. परंतु वस्तुस्थिती आहे की आलेला मोहर सगळा गळून गेला आणि केवळ 5 ते 10%च आंब्याचं फळधारणा झाली आणि त्यामुळं एकूणच आंब्याच्या उत्पादनावर मोठा फरक पडलेला आहे आणि हे वेंगुर्ल्यापासून पालघरपर्यंत सगळ्या कोकण पट्ट्यामध्ये झालेला आहे. 50 वर्षात पहिल्यांदाच असा प्रसंग झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्याच्या मागे राहायला पाहिजे. कारण यात दोष शेतकऱ्याचा काहीच नाही. त्यांना खर्च करून झालेला आहे सगळा. त्यानं खतं दिली, त्यानं औषधं फवारली, त्यानं मशागत केली, त्यानं सगळे कष्ट केले आणि जेव्हा फळधारणा व्हायची त्यावेळी हे सगळं संकट आलं. त्यामुळे खर्च व्हायचा तो झाला, पण त्याच्या हातात काहीच पडत नाही. आता त्याची उधारी राहिलेली आहे कृषी सेवा केंद्राची, कीटकनाशकं आणलेली, त्याची उधारी राहिलेली आहे आंबा व्यापाऱ्यांच्याकडे, ॲडव्हान्स घेतला आहे, त्याला व्याज चालू आहे, त्यानं पीक कर्ज काढलेलं आहे. या सगळ्या आर्थिक चक्रवाहात तो सापडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदाच कोकणातला शेतकरी काही मागतोय आणि त्यावेळी सरकारनं त्याला मदत केली पाहिजे. लाखाच्या संख्येपेक्षा कमी संख्या असणाऱ्या उद्योगपतींची 16 लाख कोटीची कर्ज राईट ऑफ केली असं केंद्र सरकार मोठ्या तोंडानं लोकसभेमध्ये सांगतं. मग लाखापेक्षा जास्त संख्येनं असणाऱ्या आंबा उत्पादक, काजू उत्पादक शेतकऱ्याला 2-2.5 हजार कोटी खर्च करायला काय हरकत आहे? आणि एकदाच मागतोय तो. आणि ते जर काय सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली नाही, 6 मार्चला बजेट आहे, बजेटमध्ये काय त्याचं प्रतिबिंब दिसलं नाही, तर 12 मार्चला ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर एक प्रचंड असा मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सरकारची भूमिका कशी राहते त्याच्यानंतर ही आंदोलनाची सुरुवात आहे मोर्चानं. त्यानंतर त्या आंदोलनाची तीव्रता आम्ही टप्प्याटप्प्यानं वाढवत नेणार आहोत. आंबा जसा आहे तर आंबा हा मोठ्या प्रमाणात गल्फ कंट्रीत जातोय. सध्या युद्ध आहे, तर युद्धाच्या वेळी काय स्थिती असेल, काय वाटतं तुम्हाला? खरं तर सध्या युद्धजन्य परिस्थिती आखातामध्ये आहे आणि त्यामुळं आंबा निर्यातीला मर्यादा पडणार आहेत. पण खरा जो आंबा आहे कोकणातला, तो आपल्यालाच कमी पडणार आहे. त्यामुळे फार चिंता करायचं काही कारण नाही आणि व्यापाऱ्याने त्याची हवा पालटून जो शिल्लक थोडा राहिला आहे त्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करू नये. मुळात आंब्याचं उत्पादनच कमी आहे आणि देवगडच्या नावाखाली, वेंगुर्ल्याच्या नावाखाली बेंगलोरचा आणि मद्रासचा आंबा विकण्याचा प्रयत्न करू नये. आणि तिथंच हे होते शेतकरी नेते राजू शेट्टी. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.